फक्त मराठी। अहो मला तर खूप काळजी वाटायला लागली। काय होणार आहे त्या अजिंक्य आणि चित्राचं? पुढे खरंच कठीण होईल हो त्यांचं। तुम्ही काहीतरी करा ना, हे थांबलं पाहिजे। थांबायला हवं हे मलाही पटतंय। तू पाहिलंस ना व्यंकटेश काका केवढा भडकला होता। हा, त्यांचं नका सांगू। त्यांना निमित्तच हवं असतं वाड्याकडे बोट दाखवायला। त्यातून आता गावकऱ्यांनी आयतं कोलीत दिलंय हातात। अशा माणसांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही। अहो पण मग काय नुसती त्यांची थेरं बघत राहायचीत का? वासुदेव मामंजी असते ना तर तिथल्या तिथे गप्प केलं असतं त्यानं। अहो तुम्ही निदान त्या मामंजींना तरी समजावं आता। पण किती दिवस आखाड्यात जाऊन बसणार आहात? पौर्णिमा ते कोणालाही भेटायला तयार नाही। मोठी आई किती वेळा जाऊन आली माहिती आहे ना तुला। ते तिलाही भेटायला तयार नाही तर मला भेटणार आहेत का? अहो पण काहीतरी मार्ग यातून काढायला हवाच आहे का नाही? त्या चित्रा आणि अजिंक्यचं लग्न लागावं म्हणून ते व्यंकटेश मामंजी खोटे नाटे पुरावे उभे करतील। आपण त्यांना ते तसं करू द्यायचंय का? तुम्ही काहीतरी करा ना हो, हे थांबायला हवंय। अगं पण मी काय करणार? मी आलोच। हा म्हणजे तुम्ही काहीही करणार नाही। जे होईल ते निमूटपणे पाहत राहणार। अगं नाही नाही, माझंच चुकलं, मी अपेक्षा करते तुमच्याकडनं। जा तुम्ही त्या हिशोबातच डोकं खुपसून बसा। अहो सरकार, काल आमचा निरोप पोचला नाही का तुमच्यापर्यंत? पोचला मग नाही, धीर नाही झाला आपल्या समोर यायचा। आमची एवढी भीती केव्हापासून वाटायला लागली तुम्हाला की आमच्या चांगुलपणावर विश्वास राहिला नाही तुमचा? आम्ही या अफवांवर विश्वास ठेवला नाही, तुम्ही कसा ठेवला? चित्रा आणि अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे आमचा। वाड्याला तडा जाईल असं वागणार नाहीत ते। गाववाल्यांची तोंड कोण धरणार? अहो अशा वेळेला बोलणारे बोलतच राहतात, आपण दुर्लक्ष करायचं असतं। आम्हाला या गोष्टीचं दुःख नाही असं वाटतंय का तुम्हाला? चित्रा कोणी परकी आहे का आमच्यासाठी? त्या वाड्याचीच मुलगी आहे ती। तिच्या लग्नाचा निर्णय तुम्ही कसा काय घेतला? सरकार, मास्तर, चित्राचं लग्न आम्ही करून देऊ थाटामाटात, या वाड्याच्या परंपरेला शोभेल असं। सरकार, पण मुलगा तुमच्या नजरेत आहे का कोणी? आम्ही शोधू। आता ही सगळी जबाबदारी आमची आहे। या विठोबा, पाटलांना बोलवून घ्या। जी आकाला। नीलू, मी एका जॉबसाठी अप्लाय केलं होतं। त्या कंपनीचं लेटर आलंय। दे हॅव सिलेक्टेड मी। कॉन्ग्रॅट्स। थँक्यू। नीलू, आय वॉज थिंकिंग की आता आपण इथून निघायला हरकत नाही। यू सी, आपल्यामुळे उगाच दुसऱ्याला कशाला त्रास, आणि आपण इथून गेलो तर आपणही सुखी होतो, तेही सुखी होतात, राईट? अजिंक्य, आपण इथून नाही जाऊ शकत। वी जस्ट कॅनॉट लीव फ्रॉम हिअर। का नाही जाऊ शकत? वाय कांट वी लीव? कम ऑन नीलू, तू स्वतःही तू पाहतेस की इथे आता लोक आपल्या पर्सनल गोष्टींमध्ये सुद्धा नाक खुपसतात। व्हाय डोंट यू जस्ट टेल देम की आपल्याला लग्न करायचंय? नीलू, तुला समजत कसं नाहीये? इट्स नॉट दॅट इझी। बट अजिंक्य, मला जरा बोलायचंय तुमच्याशी। वहिनी प्लीज, तर ही गोष्ट ऐकून मला कंटाळा आलाय। मी हजारदा सांगितलंय माझं आणि चित्राचं काहीही नाहीये। अरे हो,
पण 100 जागी 100 तोंडांनी गरळ ओकणाऱ्या गावकऱ्यांना तू कसं समजावून सांगणार आहेस? आणि आता तर हे प्रकरण उगाचच पेट घेत चाललंय. बहिणी, मी यांना कसं समजावू की यांना पटेल? माझं आणि चित्राचं असं कधीच काही नव्हतं, आताही नाहीये, कारण मी नीलूवर प्रेम करतो.